रिकाम्या जागा भरा. यातला पहिला प्रश्न आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. अ. राष्ट्रपती, ब. प्रधानमंत्री, क. लोकसभा सभापती की ड. उपराष्ट्रपती. तर उत्तर आहे अ. राष्ट्रपती. प्रश्न दुसरा, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब. टी.एन. शेषन, क. सुकुमार सेन की ड. नीला सत्यनारायण. तर या ठिकाणी उत्तर आहे क. सुकुमार सेन. प्रश्न तिसरा, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. अ. निवड समिती, ब. परिसीमन समिती, क. मतदान समिती की ड. वेळापत्रक समिती. तर उत्तर आहे ब. परिसीमन समिती. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. यातला पहिला प्रश्न, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. उत्तर, हे विधान बरोबर आहे. कारण 1. आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेता येतात. 2. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. 3. धाक, दपटशहा, दहशत यांच्यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्त वातावरणात मतदान करू शकतो, म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. दुसरा प्रश्न, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. उत्तर, हे विधान बरोबर आहे. कारण 1. काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. 2. एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. 3. निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो, म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. प्रश्न क्रमांक 3, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर, हे विधान चूक आहे. कारण निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 2. राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. 3. म्हणून संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. प्रश्न तिसरा टिपा लिहा. यातला पहिला मुद्दा आहे, मतदारसंघांची पुनर्रचना. उत्तर, 1. विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. 2. निवडणूक आयोगाचे सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले, परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. 3. खेड्यातून शहराकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाही, म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे व त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. 2. मतपेटी ते ईव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास. उत्तर, 1951-52च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. नंतरच्या काळात मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत. 1998 साली पहिल्यांदा मध्य प्रदेशात 5, राजस्थानातील 5 व दिल्लीतील 6 अशा 16 विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा म्हणजे ईव्हीएमचा वापर केला गेला. 3. 2004च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएमचा नियमित वापर सुरू झाला. 4. ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाचे अनेक फायदे झाले. आता ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांची पडताळणी पावती ही सुविधा निर्माण झाली आहे. प्रश्न चौथा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर यामध्ये आहे निवडणूक आयोगाची भूमिका, वरती भूमिका आहे आणि याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, राजकीय पक्ष व उमेदवाराची भूमिका आणि मतदारसंघाची भूमिका. निवडणूक प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, राजकीय पक्ष व उमेदवाराची भूमिका आणि मतदाराची भूमिका. याच्यामध्ये
निवडणूक आयोगाची भूमिका आहे मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, निवडणुका घोषित करणे, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे, मतदानाची व्यवस्था करणे, मतमोजणी व निकाल जाहीर करणे. राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या भूमिका आहेत उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे, उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक खर्चाचा हिशेब बघणे व निवडणूक आयोगाला तो सादर करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे. मतदाराची भूमिका आहे आचारसंहितेचे पालन करणे, प्रचार सभांना हजर लावून मत निश्चित करणे आणि मतदान करणे. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा. उत्तर, निवडणूक आयोग पुढील कार्य करतो. 1. मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. 2. निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे. 3. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. 4. निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे. 5. राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे. आणि 6. निवडणुकी संबंधातील सर्व वाद व तक्रारींचे निवारण करणे. पुढचा प्रश्न आहे दुसरा, निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. 1. भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. 2. या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते. 3. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते. 4. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही. 3. तिसरा प्रश्न, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर, निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. 2. निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे सामान्य मतदार आश्वस्त होतो व निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. धन्यवाद.